नमस्कार. या खास विश्लेषणात खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आजकाल खूप जणांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. एक यशस्वी शैक्षणिक किंवा एज्युकेशनल यूट्यूब चॅनल शून्यापासून कसं सुरू करायचं, इथपासून ते थेट त्यातून कमाई कशी करायची, याचा एक पक्का आणि अचूक रोडमॅप आज आपण पाहणार आहोत. जर स्वतःचं ज्ञान जगापर्यंत पोहोचवण्याची जिद्द असेल तर हे विश्लेषण नक्कीच एक नवी दिशा देईल. आपण आज नेमकं काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. अगदी बेसिक म्हणजे चॅनल सुरू करण्यापासून ते व्हिडिओ आणि थंबनेलची निर्मिती, योग्य SEO वापरून व्हिडिओ अपलोड करण्याची पद्धत, सुरुवातीला टाळायला हव्या अशा चुका आणि शेवटी चॅनलची वाढ करून मॉनिटायझेशनचं ध्येय कसं गाठायचं, हे सगळे टप्पे आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. कोणत्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात एका भक्कम पायाने होते, म्हणजेच चॅनलची पायाभरणी. अनेकांना वाटतं की चॅनल सुरू करायचं म्हणजे खूप मोठं तांत्रिक सेटअप लागत असेल, पण तसं अजिबात नाहीये. हे आश्चर्यकारकपणे सोपं आहे. तुमच्या हातातल्या मोबाईलवर फक्त यूट्यूब ॲप उघडा, तुमच्या नेहमीच्या जीमेलने लॉग इन करा, प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करून क्रिएट अ चॅनल निवडा आणि झालं. फक्त एक नाव टाकलं की तुम्ही ह्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा भाग बनता. पण पहा, नुसतं चॅनल उघडून भागत नाही, तर ते प्रोफेशनल दिसायला हवं. समजा एखादा विद्यार्थी टेट, MPSC किंवा जनरल नॉलेजच्या अभ्यासासाठी तुमच्या चॅनलवर आला, तर त्याला तिथे विश्वासार्हता वाटली पाहिजे. त्यासाठी 800 बाय 800 पिक्सेल्सचा एक स्पष्ट लोगो, 2560 गुणिले 1440चा आकर्षक बॅनर, ज्यावर तुमच्या चॅनलचं नाव, एखादी टॅगलाईन आणि व्हिडिओ अपलोड करण्याची वेळ असेल, आणि एक सविस्तर अबाउट सेक्शन असणं अगदी मस्ट आहे. यामुळे प्रेक्षकांचा लगेच विश्वास बसतो. बेसिक सेटअप पूर्ण झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या आणि खऱ्या अर्थाने क्रिएटिव्ह टप्प्याकडे वळूया. तो म्हणजे प्रत्यक्ष कंटेंट तयार करणं. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे व्हिडिओज कसे बनवायचे ते पाहूया. शैक्षणिक क्षेत्रात काही विषय असे आहेत ज्यांना नेहमीच प्रचंड मागणी असते, जसं की MCQ क्विज, गणिताच्या सोप्या ट्रिक्स, मराठी व्याकरण किंवा चालू घडामोडी. या हाय परफॉर्मिंग निशेसमध्ये आधीपासूनच एक मोठा तयार प्रेक्षक वर्ग उपलब्ध असतो. त्यामुळे या विषयांवर फोकस केल्यास पाहणारे हमखास मिळतात. बरं, व्हिडिओ सुरू कसा करायचा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण शिकणार आहोत अशी कंटाळवाणी सुरुवात करण्यापेक्षा जर तुम्ही हा प्रश्न 90% लोकांना चुकतो असा एखादा कडक 5 सेकंदांचा हुक वापरलात तर फरक नक्कीच दिसेल. पहिले 5 सेकंद हेच ते 5 सेकंद असतात जिथे क्रिएटर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो किंवा त्यांना कायमचं गमावून बसतो. चांगल्या व्हिडिओसाठी काही तांत्रिक बाबी नक्की लक्षात ठेवा. तुमचा आवाज एकदम स्पष्ट असावा आणि बॅकग्राऊंड नॉईस शक्य तितका कमी असावा. बहुतांश लोक मोबाईलवरच व्हिडिओ बघतात, त्यामुळे स्क्रीनवरचे टेक्स्ट मोठे आणि वाचता येतील असे असावेत. बॅकग्राऊंड म्युझिक शक्यतो कमी ठेवा. आणि आजकालची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सध्या शॉर्ट्सचा ट्रेंड खूपच जोमात आहे. त्यामुळे 9:16च्या उभ्या फॉर्मॅटमध्ये शॉर्ट्स बनवण्यावर आणि कॅनवा, कॅपकट किंवा VN सारख्या ॲप्सचा वापर करण्यावर नक्की भर द्या. आता व्हिडिओ आतून कितीही भारी असला तरी तो बघायला लावणारी पहिली गोष्ट असते तुमचं थंबनेल. थंबनेल म्हणजे एक प्रकारची डिजिटल दुकानाची पाटीच आहे. इथे 1280 × 720 पिक्सेल्सचा एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. मोठी अक्षरं वापरा, डोळ्यात भरणारे आकर्षक रंग निवडा आणि मोजकेच शब्द लिहा. हे सगळं तुम्ही कॅनवासारख्या ॲपमध्ये अगदी सहज बनवू शकता. व्हिडिओ आणि थंबनेल रेडी झाले? ग्रेट. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. तो म्हणजे व्हिडिओ योग्य प्रकारे अपलोड करणं आणि अल्गोरिदमला तो अचूक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणं. व्हिडिओ अपलोड करताना जे टेक्स्ट बॉक्सेस दिसतात ना, ते सर्च इंजिनसाठी एका नकाशासारखं काम करतात. याचा एक अचूक अपलोड फॉर्म्युला आहे. आधी एक लक्षवेधी टायटल द्या, जसं की टेट 2026 महत्त्वाचे प्रश्न. त्यानंतर त्या व्हिडिओची सविस्तर माहिती देणारं डिस्क्रिप्शन लिहा आणि #महाटेट किंवा #मराठी क्विज सारखे चपकल हॅशटॅग्स वापरा. यामुळे कुणी काही सर्च केलं तर तुमचा व्हिडिओ वर येण्याची शक्यता खूप वाढते. यासोबतच काही महत्त्वाच्या बॅकएंड सेटिंग्ज असतात ज्या अनेकदा आपल्याकडून राहून जातात, जसं की बनवलेले थंबनेल आवर्जून अपलोड करणं, व्हिडिओला योग्य त्या प्लेलिस्टमध्ये ॲड करणं, जेणेकरून प्रेक्षकांना इतर व्हिडिओ शोधणं सोपं जाईल. तसेच जर तुमचा कंटेंट लहान मुलांसाठी नसेल तर ऑडियन्स सेटिंगमध्ये नो इट्स स्मार्ट मेड फॉर किड्स हे नक्की सिलेक्ट करा आणि अचूक टॅग्स टाका. या छोट्या छोट्या गोष्टी अल्गोरिदमला दिशा देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, पब्लिश बटन दाबलं म्हणजे तुमचं काम संपत नाही बरं का. खऱ्या अर्थानं गती पकडण्याची 30 तर वेळ असते. व्हिडिओ पब्लिश झाल्यावर लगेच संबंधित व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप्सवर शेअर करा. प्रेक्षकांनी केलेल्या प्रत्येक कमेंटला आवर्जून रिप्लाय द्या. यामुळे तुमची एंगेजमेंट वाढते
आणि सर्वात महत्त्वाचं, YouTube स्टुडिओमध्ये जाऊन ॲनालिटिक्स सतत चेक करत राहा. किती व्ह्यूज आले, वॉच टाईम किती मिळतोय आणि लोक थंबनेलवर किती क्लिक करत आहेत, म्हणजे CTR. यावर बारीक लक्ष ठेवणं प्रगतीसाठी मस्ट आहे. आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जो खऱ्या अर्थाने तुमचं चॅनल वाचवू शकतो. सुरुवातीला काही अशा गंभीर चुका होऊ शकतात ज्या चॅनल पूर्णपणे नष्ट करू शकतात. त्या कोणत्या? चला पाहूया. एक व्यावसायिक आणि हौशी क्रिएटरमधला हाच तो मोठा फरक आहे. सुरुवातीलाच खूप मोठे कंटाळवाणे इंट्रो ठेवणे, व्हिडिओचा आवाज अजिबात ऐकून न येणं किंवा रोज विषय बदलणं या चॅनल संपवणाऱ्या सवयी आहेत. थंबनेलवर एक आणि व्हिडिओमध्ये दुसरंच काहीतरी दाखवणं म्हणजे क्लिकबेट करणं तर अजिबात टाळा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, दुसऱ्यांचे व्हिडिओ कधीही कॉपी करू नका. स्वतःचा आवाज, स्वतःचे एडिटिंग आणि कॉपीराईट फ्री संगीतासाठी फक्त YouTubeची ऑडिओ लायब्ररी वापरा. 100% मूळ कंटेंट हीच या प्लॅटफॉर्मवर टिकून राहण्याची गुरुकिल्ली आहे. आणि आता या संपूर्ण प्रवासातला सर्वात भारी आणि ज्याची आपण सगळे वाट पाहत असतो असा टप्पा, चॅनलची वाढ आणि त्यातून मिळणारा पैसा, म्हणजेच मॉनिटायझेशन. हे ध्येय गाठायचं असेल तर एक पक्की डेली ब्लूप्रिंट हवी. एका अत्यंत पद्धतशीर आणि काटेकोर दिनचर्याची गरज असते. रोज किमान 2 शॉर्ट्स टाकणं, एक चांगला थंबनेल डिझाईन करून ठेवणं, नवीन विषयांवर रोज 30 मिनिटे रिसर्च करणं आणि आठवड्यातून किमान 2 मोठे व्हिडिओ अपलोड करणं. हा असा ॲक्शन प्लॅन आहे जो थेट परिणामांकडे घेऊन जातो. या सगळ्या मेहनतीचं जे पहिलं मोठं फळ मिळतं तो असतो हा जादुई आकडा, 1000 सबस्क्रायबर्स. कोणत्याही नवीन क्रिएटरसाठी हा एक अतिशय भावनिक आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. हीच ती मॉनिटायझेशनच्या दाराची पहिली किल्ली आहे. पण पहा, फक्त सबस्क्रायबर्स मिळून भागत नाही. मॉनिटायझेशन अनलॉक करण्यासाठी दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची अट असते, ती म्हणजे तुमच्या मोठ्या व्हिडिओंवर गेल्या 365 दिवसात एकूण 4000 तासांचा वॉच टाईम पूर्ण होणं. ही गोष्ट थोडी संयमाची असली तरी अत्यंत महत्त्वाची आहे. पण थांबा, जर तुम्हाला फक्त छोटे व्हिडिओज म्हणजेच शॉर्ट्स बनवण्याची जास्त आवड असेल तर प्लॅटफॉर्मने एक दुसरा मार्गही दिला आहे. 1000 सबस्क्रायबर्ससोबतच गेल्या 90 दिवसात शॉर्ट्सवर 10 मिलियन म्हणजेच 1 कोटी व्ह्यूज मिळवणे. आकडा ऐकायला खूप मोठा वाटत असला तरी शॉर्टच्या लोकप्रियतेमुळे हा पर्याय अगदी सहज गाठण्याजोगा आहे. आता प्रश्न असा पडतो की हे सगळं एकट्याने कसं मॅनेज करायचं. तर इथे तुमची मदत करेल आजच्या काळातलं सर्वात मोठं हत्यार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. ChatGPTच्या मदतीने तुम्ही जबरदस्त स्क्रिप्ट्स लिहून घेऊ शकता. कॅनव्हा आणि कॅपकट वापरून काही मिनिटातच आकर्षक क्विझेस, प्रॅक्टिस सेट्स आणि उत्तम एडिटिंग करू शकता. एका प्रकारे ही तुमची स्वतःची एक AI कंटेंट फॅक्टरीच तयार होईल, ज्यामुळे तुमचा वेग आणि क्वालिटी दोन्ही झपाट्याने वाढेल. तर मंडळी, संपूर्ण रोडमॅप आणि तंत्र आता तुमच्या समोर आहे. सगळी साधनंही उपलब्ध आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की काय येणारे 3 ते 6 महिने न थकता सातत्याने आणि जिद्दीने काम करण्याची तुमची तयारी आहे? कारण हेच ते पहिले काही महिने आहेत जे एका सामान्य कल्पनेला एका भव्य YouTube चॅनलमध्ये बदलू शकतात. हाच तो क्षण आहे एका नवीन पर्वाची सुरुवात करण्याचा. नक्की विचार करा आणि कामाला लागा.